लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पिंपळगाव टोल नाक्यावर वाहन चालकांची सर्रास लूट, प्रशासन गप्प. नाशिक पिंपळगाव महामार्गावरील टोल नाक्यावर वाहन चालकांकडून अनियमित व जादा दराने टोल वसूल केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाहनांच्या निश्चित दराच्या तक्त्यावर अक्षम्यपणे पाय ठेवत काही कर्मचाऱ्यांकडून जादा रक्कम घेतली जाते. अनेक वाहन चालकांकडे पावत्या दिल्या जात नाहीत, तर काही वेळा चुकीच्या दराची पावती देऊन प्रवाशांची सरळ फसवणूक केली जाते. तसेच फास्टॅगचा मेसेज विलंबाने पडतो आणि इथे मात्र वाहन चालकाकडून रोखीने पैसे घेतले जातात. विशेष म्हणजे जे नाशिकचे वाहने आहेत त्यांच्याकडून 80 रुपये रोख मागितले जातात आणि फास्टॅग वेगळी कपात केली जाते. म्हणजेच दिवसाढवळ्या जनतेची लूट सुरू आहे. याकडे प्रशासन कानाडोळा का करत आहे? यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच प्रवासी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या संदर्भात सामाजिक संघटनांनी व स्थानिक प्रतिनिधींनी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत. चौकशीचे आदेशही निघालेत, परंतु प्रत्यक्षात काही सुधारणा होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे या लुटीला आळा बसण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत अशी तीव्र नाराजी एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही त्यांचे म्हणणे आहे. नासिक से धुलिया जाते वक्त 12 तारीख की सुबह 11:30 बजे टोल नाके के ऊपर 235 रुपये का फास्टैग करता है और मैसेज 5-10 मिनट के बाद आता है जब गाड़ी 10 किलोमीटर आगे चली जाती है. उसके बाद हम रिटर्न में जब आते हैं तो उसको पूछते हैं कि धुलिया से चांदवड़ का जब 170 रुपये करता है तो नासिक से पिपलगांव का 235 रुपये कुछ ज़्यादा नहीं है. तो वो मैडम ने कल रात को लगभग 12 बजे के आसपास, 12:30 के आसपास हम लोग पिपलगांव क्रॉस किया था. तो उसी टाइम मैंने टोल नाके के ऊपर पूछा कि भाई हमको फास्टैग नहीं काटना है. तो उन्होंने बोला कि 40 रुपया लोकल वालों के लिए है और जिनके पास लोकल का नहीं है, गाड़ी MS-15 है, तो आपको 80 रुपया काटने पड़ेंगे, कैश देना पड़ेगा. मैं बोला फास्टैग में काट लूँ फिर 80 रुपया आपको. तो फास्टैग में लोकल गाड़ी देख करके आप 235 रुपये क्यों काटते हो? तो उन्होंने बोला आप 80 रुपये दीजिए. जब उन्होंने मुझे 80 रुपये दिया, जिसकी रिसिप्ट मैं भेज दिया हूँ, और अभी 80 रुपये किधर और 235 रुपये किधर, ये तो बहुत बड़ी लूट है. इस लूट के ऊपर तुरंत ये लूट बंद होनी चाहिए, मेरा ये निवेदन है. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.